अशी एक योजना ना, ज्या घरातील शेतकरी जास्त मेले त्याच्या बायकाले म्हणा, लेकराले म्हणा, नोकरा लावून देतो. अशी योजना ना, शेतकरी तसेच खतम होऊन जाते. कारण त्याला असं वाटते आमच्या मेल्यानं फायदा होत असेल आमच्या परिवाराचा, तर आम्ही मेलेलं पुरलं. बरोबर नाही काय? अबे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, या भारतातल्या शेतकऱ्यांनो, मरा बे, आत्महत्या करा. काही कामाचं नाही जगून, तुम्ही मरा आता. कारण तुम्ही आत्महत्या करत असाल तर काही घेणं देणं नाही या सरकारला. मरत असं काही घेणं देणं नाही. तुम्ही वाट पाहत असाल कर्जमाफीची, मालाले भावासाठी म्हणत असाल ह्या वर्षी मालाले भाव भेटन, कर्जमाफी होईल. विसरून जा. स्वप्न असतं ते. स्वप्न कधी पुरे होत नसते. स्वप्न पूर्ण झाले असते च्या मायाबीन तर माणूस कुठच्या कुठं पोहोचला असता. बरोबर नाही काय? म्या कोण म्हटलं तुम्हाला आत्महत्या करा मरा बे? काहून? आता आपला भारतातली जे मोदी साहेब आहे ना, पंतप्रधान, त्यांनी डील केली एका राष्ट्रपती संघ. तर डोनाल्ड ट्रम्प आहे का, दोन ट्रम्प आहे का ड्राम आहे का, कोण आहे कोण नाही, त्याच्या संघ का बा तुमच्या शेतकऱ्याचा माल आमच्या भारतात येऊ द्या 0% टॅक्सने, आणि आमच्या भारतातला जो माल आहे हा आम्ही डाऊन करून टाकतो, म्हणजे भावानं डाऊन करून टाकतो. कारण इलेक्शन संपलं, आता सारं संपलं. कारण स्प्रिंग फाईलमध्ये आमचं नाव आलं, त्या कारणामुळं आम्हाला तर तुमची गुलामी करावंच लागन. मग काय गुलामी अमेरिकेची करत आहे. वा रे आपला भारत वा. आणि महाराष्ट्रातला म्हणा या भारतातला शेतकरी मरे ना, काही घेणं देणं नाही शेतकऱ्याचं, काही नाही. अरे मरे ना सहायचा तो, त्याचे लेकरं उघड्यावर आहे ना, काही घेणं देणं नाही. मजूर मरत असं तर मरू द्या, शेतकरी मरत असं तर मरू द्या. बेरोजगारी दुनिया भराची, तरुण वर्ग नुसते भीक मागत आहे जॉबसाठी, त्याचं लग्न होऊन राहिले नाही, काही नाही. काही घेणं देणं कोण्या सरकारला कोणाला नाही. घेणं मत देणं मत, माराना मत, मरणा मत, कारा कत करा सत्त चारा तत, मारा मत, मरा मत, मारा आणि मरा. हे जिंदगी आहे तुमची आता भारतातल्या जनतेनं. भारतातल्या जनतेनं कायले जो बिझनेसमॅन आहे, धंदेवाला आहे तो बरा आहे, आणि जे गव्हर्नमेंट जॉब आला ते बरे आहे. आणि बाकी जणाला कास्तकार, शेतकरी आणि मजूर वर्ग बेरोजगारी. आता दरवर्षी आत्महत्या असे म्हणणार का फासा सोडायसाठी लोक माणसं कमी पडणार. हर वावरात अटकले दिसणार दोघं तिघ जण, हर वावरात अटकले दिसणार दोघं तिघ जण. च्या मायाबीन कापूस म्हणा तर 8,000 होता, 5,000 4,000 नेऊन आणला. तूर 8-10,000 गेली होती, 5-6 हजारावर आणली. सोयाबीन वाढलं होतं तेही कमी आणलं. सगळे शेतकऱ्याचे जेवढे पिकाचे भाव आहे ना सगळे डाऊन झाले. काहून? कारण आपल्या आप्पानं त्या राष्ट्रपती संघ अमेरिकेच्या पार्टनरशिप केली आणि तिथून करारनामा लिहिला का तुम्ही माल पाठवा आमच्या भारतात, आम्ही शेतकऱ्याचे मालाचे भाव कमी करून टाकतो. मग विचार करा, विचार करा तुम्ही. म्हणजे मोदी आप्पाला असं वाटते की महाराष्ट्रातला असो या भारतातला शेतकरी असो मेला पाहिजे, जगून नाही जगला नाही पाहिजे. आणि युरियाचे पोतं, सल्फेट, औषध हे सगळं महाग करून द्या. युरियाचे सल्फेट सगळे महाग करून द्या, बिंदास करून द्या. आम्ही घेतोच ना, कारण आम्हाला गरज आहे, नाही तर आम्हाला मरा लागन. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊ नका. कसे हुशारचंद असे लोकायले पाहिजे बी तुम्ही. वा. कधी कधी असं वाटतं च्या माय बीन काय करावं, फालतू शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, मेलेलं पुरलं असतं. च्या माय बीन गयात आपला कोण नाही आमचा असा. पण कधी कधी असं वाटते जाऊ द्या, झालं तर झालं. अरे इथं लग्न होऊन नाही राहिले, 30-40 वर्षाचे घोडे होऊन राहिले लेकरं, ते लग्न होऊन नाही राहिले. कसे करावं लग्न? काही समज आहे का तुम्हाला? हा, मजुराच्या पोरानं काय करावं? हा, अरे ते मजुराचं पोराची भिस्ता कायच्यावर आहे? मजुराची भिस्ता कायच्यावर? शेतकऱ्यावर आहे. हे मार्केटचा बाजार हा शेतकऱ्याच्या मुळे भरतो रे. हा, हे कृषी उत्पन्न बाजार, तिथं माल विकला जाते, लिलाव केला जातो मालाचा, हे शेतकऱ्यामुळे भरतो रे. आणि शेतकऱ्याचेच आत्महत्या करत असन शेतकरीच मरत असन, तर मग शेतकऱ्यानं काय करावं? मेलेला पुरते. अबे शेतकऱ्याचा वाली नाही कोणी,
शेतकऱ्याचा वाली नाही कोणी. कारण शेतकरी हा जगाला ते पालतो तो पालतो, ते देशाचं रक्षण शेतकऱ्याचा पोरग करतो. काय यायचे संत्री मंत्री इंजिनियर लोकांचे, डॉक्टर लोकांचे, संत्री मंत्री लोकांचे काय संरक्षण करू राहिले काय या बॉर्डरवरच भारताच्या? अरे शेतकऱ्याचेच पोरं करू राहिले बॉर्डरवर रक्षण. म्हणजे शेतकऱ्यांना काय काय करावं आणि शेतकऱ्यालाच मारून राहिले. अरे पोटावर नको मारणार, पोटावर मारल्यापेक्षा पाठीवर मारणार. पोटावर कायले मारता? अरे पाठीवर 10 बुक्या जास्त मारा, आपण पोटावर नका मारू. आणि तुम्ही पोटावर मारून राहिले. अरे कसाय जगून राहिला शेतकरी, जगू द्या ना. ते कसं जगू द्या? तुम्ही मेलेला पुरते ना शेतकरी. एक काम करणार, अशी एक योजना आणा ज्या घरातील शेतकरी जास्त मेले त्याच्या बायकाले म्हणा, लेकराले म्हणा, नोकरा लावून देतो. अशी योजना आणा. शेतकरी तसेच खतम होऊन जाते. कारण त्याला असं वाटते आमच्या मेल्यानं फायदा होत असेल आमच्या परिवाराचा, तर आम्ही मेलेलं पुरलं. बरोबर नाही काय? बरोबर नाही काय? मग असंच करा, योजना आणा आणि मारून टाका आम्हाला आणि आमच्या लेकराला नोकऱ्या द्या. मग कारण तुम्हाला भारतातले शेतकरी हे जळ वाटून राहिले. अरे शेतकऱ्याचं जीवन हे नरकापेक्षा बेहतर झाला आहे आता. न जगल्यासारखा झाला. त्याच्या मालाले भाव नाही, त्याची कर्जमाफी नाही, त्याच्या लेकराचे लग्न होत राहिले नाही, कर्जाचं ओझं डोक्यावर आहे. काय करणार? पोराचे लग्न होऊन राहिले नाही. पोरं बिचारे शेती टाकून बाहेर कंपनीत चालले. पोरग असते, आसरा असते शेतीचा, मायबापाचा आसरा असते, तो आसरा निघून चालला. आणि साले हो तुम्ही फक्त खुर्चीवर बसून भावतोल करता. करून पाय ना, पिकून पाय ना. एक पोतं पिकून तरी पहा. नाही होत, तुमची गाण फाटते. का नाही फाटणार? हे फक्त शेतकऱ्याच्याच उद्या बोकांडीवर आलं ना सगळं. माय म्हणणं एकच आहे, भारतातल्या शेतकऱ्याले, मजूर वर्गाले, बेरोजगार येईल, माझे मित्र भावांनो, आपण काही करा, काही घेणं देणं नाही. फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा, आत्महत्या करू नका, मरू नका. फक्त माय म्हणणं एकच आहे. तसंही आपण मरणारच आहे, कारण वॅक्सिन दिली आपल्याला, ते मरणाचीच दिली आहे. त्या वॅक्सिन मरणार आहे आपण. आधीच आपण आपलेच लोक काही रोगानं मरून राहिले, सर्दी तापानं मरून राहिले. कारण एकच आहे, वॅक्सिनमुळे होऊन आलं सगळं. तर जाऊ द्या, भोकात घालता वॅक्सिन. मग मी काय म्हणतो ते ऐका, शेतकऱ्याचं मरणं निश्चित आहे. आता असंही म्हणू शकत नाही का मालाले भाव द्या म्हणून. कारण ह्या माणसानं आयात केला तिकून भारतात माल. मग विचार करा, मालाले भाव भेटत नाही, आता कर्जमाफी होत नाही, काहीच होत नाही शेतकऱ्याचं. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यानं मेलेलं पुरते. समजलं काय? हा जास्तीचा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, नरेंद्र मोदीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जास्त शेअर करा हा व्हिडिओ.